हरे कृष्णा. नमस्कार. आजचा विषय थोडासा काय म्हणूया ॲट्रॅक्टिव्ह आहे, आकर्षक आहे. आजचा विषय भारतामध्ये बरीच गैरसमजूत आहे आणि मी लहानपणापासून पाहतोय की एक वृत्ती भारतीय लोकांमध्ये आहे. बाहेरही असेल मला माहीत नाही, मी भारतात राहिलो जन्मापासून म्हणून तो अनुभव आहे. बाहेरच्या जगातलं मला सध्या तरी माहीत नाही की दिसला साप की मारा. आमच्या गावी पण तसंच होतं लहानपणी तारापूरला आणि बाकी ठिकाणी मी पाहिलं आहे. हा गेले 5-10 वर्षात थोडे सर्पमित्रांचं प्रमाण वाढल्यामुळे त्यात थोडा बदल आला आहे. लोक सर्पमित्रांना बोलवतात, पण तरी पण ती भावना आहे, वृत्ती आहे, दिसला साप की मारा. आणि हा व्हिडिओ तसा सगळ्या समाजातल्या लोकांकरता आहे, पण खास करून हा इस्कॉनच्या भक्तांकरता आणि जे श्रीमद भागवतम वाचतात, जे वैष्णव परंपरेतले आहेत त्यांच्याकरता आहे. तसं सगळ्यांकरता आहे की सर्प सापाला मारावं का नाही. खास करून लोक स्वतःला एको फ्रेंडली व्हिलेज, एको फ्रेंडली सोसायटी, एको फ्रेंडली कम्युनिटी वगैरे म्हणतात, पण त्या एकॉलॉजीमधलाच एक अंग आहे साप. भगवंतांनी बनवलं आहे, पूर्णमध पूर्णमिदम. भगवंतांनी साप बनवून चूक केलेली नाही आहे. त्या सर्पाविषयी माहिती नसून आपण त्यांना मारतो, ती आपली चूक आहे. पण जेव्हा कधी इस्कॉनच्या भक्तांबरोबर असं बोललो की अरे सर्पाला सापाला मारू नये, लगेच त्यांच्याकडे 2 मुद्दे असतात का मारावं म्हणून सांगायला. एक ते सांगतात श्रीमद भागवतममध्ये 7व्या स्कंदात 9व्या अध्यायात 14व्या श्लोकात सांगितलं आहे, मोदयेत अपि साधू सर्पवृश्चिक हत्तया, की जे साधू लोक आहेत साप किंवा विंचवाला मारल्यावर त्यांना आनंद वाटतो. ओके, ह्याच्यावर आपण चर्चा करूया. थोडंसं पुढे जाऊया, मग ह्या श्लोकावर येणार आहे. आणि ते लोक इस्कॉनचे भक्त अजून एक घटना सांगतात. जेव्हा श्रील भक्तिसिद्धांत सरस्वती ठाकूर गोडिया मठमध्ये होते आणि त्यांच्याच मठात खाली अंगणामध्ये चौसोप्यामध्ये श्रील प्रभुपाद उभे होते, काही भक्त उभे होते आणि तिथे एक विषारी साप अगदी जवळ आला होता भक्तांच्या. तेव्हा भक्तिसिद्धांत ठाकूर वरून पाहतात बाल्कनी, त्यांनी म्हणतात मारा मारा त्या सापाला मारा. तर लोक म्हणतात बघा श्रीमद भागवतच्या 7व्या स्कंदाच्या 9व्या अध्यायाच्या 14व्या श्लोकात सांगितलेलं आहे, साधू लोक आनंदी होतात जेव्हा साप किंवा विंचूल मारला जातो. थांबा थोडा धीर धरा. आणि तेही सांगतात की भक्तिसिद्धांत ठाकूरांनी आदेश दिला होता त्या सापाला मारा म्हणून. त्याही करते, थोडा धीर धरा. आता मी अजून 2 उदाहरणं देतो श्रीमद भागवत. आता ह्याला योगायोग म्हणूया का सुखदेव गोस्वामींनी मुद्दामून असं केलं कळत नाही, पण खूप छान झालेलं आहे जे काही आहे ते. श्रीमद भागवतच्या 7व्या स्कंदाच्या म्हणजे 7, 9, 14 इथे सांगितले. तो श्लोक पूर्ण अर्थ मी घेणार आहे, त्याच्याशिवाय अर्थ कळत नाही पूर्णपणे. पण 7, 9, 14 मध्ये सांगितलं आहे की सर्प किंवा विंचवाला मारल्यावर साधू लोकांना आनंद होतो. आणि 7, 9, 14ला उलटं करा. 7, 14, 9 म्हणजे 7वा स्कंद 14व्या अध्याय 9वा श्लोक. ह्याच्यात नारद मुनी आपल्याला आदेश, इन्स्ट्रक्शन देत आहेत गृहस्थांना खास करून, पण सगळ्यांना मानव समाजाला, की एकानी जे आपले आजूबाजूला प्राणी आहेत जसं हरिण, उंट, गाढव, माकडं, उंदीर, साप, पक्षी आणि माश्या, घरातल्या माश्यासुद्धा, ह्या सगळ्यांना ज्या प्रकारे आपण आपल्या मुलांचा सांभाळ करतो त्या प्रकारे आपण ह्या सगळ्यांशी वागलो पाहिजे. आपल्या मुलांशी आपण कसं वागतो हे तुम्हाला माहिती आहे. आणि त्याच प्रकारे आपण माश्या, उंदीर, साप, पक्षी, माकडं ह्यांच्याशी वागलं पाहिजे. तर हा आदेश आहे 7, 9, 14, 7, 14, 9. टोटली विरोधाभासचे आदेश वाटत आहेत, पण नाही, आपण त्याचं थोडंसं विश्लेषण करूया, स्पष्ट होईल. त्याचबरोबर आपण पाहतो हरिदास ठाकूर, जेही आपल्या परंपरेतले महान आचार्य आहेत इस्कॉनच्या परंपरेतले, ते एका गुफेमध्ये जप करायचे आणि काही लोक त्यांना दररोज भेटायला यायचे. पण त्याच गुफेमध्ये एका बिळामध्ये अतिविषारी साप राहायचा आणि मग त्या सापाच्यामुळे ह्या येणाऱ्या लोकांना त्रास व्हायचा. हरिदास ठाकूर राहायचे तिथे, त्यांना काही त्रास व्हायचा नाही. मग ते लोकांनी हरिदास ठाकूरांना म्हटलं की तुम्ही इथे राहताय, हा विषारी साप आहे, आम्हाला याला अडचण होते. हरिदास ठाकूर म्हणजे ठीक आहे, मी इकडनं बाहेर जातो, दुसरीकडे कुठेतरी राहतो.
आता ह्या मुद्द्यात लक्षात ह्या घटनेत लक्षात सारखं आहे की न तर हरिदास ठाकरांनी कधी म्हटलं की त्या सापाला मारून टाका, न तर येणाऱ्या लोकांनी म्हटलं की आम्ही त्या सापाला मारून टाकतो, किंवा त्यांनी गपचूप पण मारलं नाही सापाला बाहेर असताना. म्हणजे या घटनेत न तर हरिदास ठाकूर आचार्यांनी सापाला मारलं का तसा विचार पण केला, न तर लोकांनी पण तसा विचार केला. ही पण तेवढीच महत्त्वाची घटना आहे. आपण दोन्ही श्लोकांना आणि दोन्ही घटनांचं न्यूट्रल म्हणजे कोणतंही मत न घेता समान भावनेने त्याचं विश्लेषण करूया. तर भागवतमचे श्लोक जो 7, 9, 14 आहे तो श्लोक पूर्ण असा आहे की प्रल्हाद महाराज नरसिंहदेवाने हिरण्यकशिपू मारलेलं आहे. ते अजूनही क्रोधी आहेत, तर त्यांना शांत करण्यासाठी प्रल्हाद महाराज प्रार्थना म्हणतायत, ओ नरसिंहदेव, तो हिरण्यकशिपू मेला जो जगाला त्रास देत होता, आता तरी तुम्ही शांत व्हा. आणि हे शांत करण्यासाठी प्रल्हाद महाराज एक उदाहरण देत आहेत की ज्या प्रकारे विंचू किंवा सापला मारल्यावर मारल्यावर साधू लोकांना आनंद वाटतो, त्याच प्रकारे हिरण्यकशिपूला तुम्ही मारलंय, तो मेला, आता नरसिंहदेव तुम्ही आनंदी व्हा, तुमचा राग कमी करा. तर श्लोकाचा मूळ आहे नरसिंहदेवांना राग कमी करायला सांगायचा, आणि त्यात हे एक उदाहरण आहे. आणि 7:14-9 मध्ये उपदेश आहे, आदेश आहे की साप आणि इत्यादी प्राण्यांना तुम्ही आपल्या मुलासारखं वागवलं पाहिजे. मग आदेश उपदेश महत्त्वाचा का एक उदाहरण महत्त्वाचं? समान भावनेने निपक्षपात भावनेने विचार केला तर कळतंय आदेश महत्त्वाचा आहे, तो योग्य आहे. उदाहरण तिथे श्लोकाचा उद्देश होता नरसिंहदेवांना शांत करायचं, आणि त्यात ते उदाहरण दिलं गेलं. तर उदाहरणाला आदेश बनवू नका, उदाहरणाला उदाहरणच राहू दे. म्हणजे हे मी उदाहरण देतोय, एक चोर पळत जातोय आणि मी म्हटलं जा त्याला पकडा, ज्या प्रकारे वाघ हरणाला पकडतो, तर तुम्ही काय हरणाला पकडायला जायचं नाही. उदाहरणात मी वाघ हरणाला पकडतो म्हटलं, म्हणून चोरालाच पकडायचं. त्यामुळे महत्त्वाचं अंग आहे नरसिंहदेव शांत व्हा, म्हणून तो पॉईंट पकडू नका. उदाहरण दिलं आहे ते पकडा, आदेश. 7, 9, 14 मध्ये उदाहरण आहे, 7, 14, 9 मध्ये आदेश आहे. तर आदेशला पकडा. आदेश आहे सापाला मारायचं तर नाहीच नाही, आपल्या मुलासारखी काळजी घ्यायची. ठीक आहे, मुलासारखी काळजी घेणं खूप पुढचं राहील आपल्यासाठी, पण कमीत कमी मारू तरी नका. आता भक्तिसिद्धांत ठाकूर आणि हरिदास ठाकूर ह्यांच्या दोघेही आपले आचार्य आहेत, दोघेही गौडीय परंपरेतले महान आचार्य आहेत. त्यांचं वागणं कसं समजावं? बघा, जेव्हा भक्तिसिद्धांत ठाकूरांनी सापाला मारायचा आदेश दिला तेव्हा तो साप त्या मठाच्या आत आला होता, चौसोप्यात आला होता, तो लोकांच्या जवळ होता, आणि तो एक मनुष्याच्या जीवाची हानी होऊ शकते ह्या स्थितीमध्ये होता, डेंजरस परिस्थितीमध्ये होता तेव्हा तो साप माणसाकरता, आणि म्हणून तत्क्षणी त्याला मारायचे आदेश दिला. पण हरिदास ठाकूरांच्या घटनेमध्ये तो साप तिथे होता विषारी, पण तो असा डेंजरस परिस्थितीमध्ये नव्हता, तो काय प्राणघातक नव्हता, तेव्हा कोणीही त्या सापाला मारायची चर्चा केली नाही. हा विषय महत्त्वाचा आहे. जोपर्यंत साप प्राणघातक परिस्थितीत येत नाही तोपर्यंत त्याला मारायचा हक्क आपल्याला नाही आहे. पहिला मुद्दा, भारतात 270 प्रकार जातीचे साप आहेत, त्यातले 8-10 विषारी आहेत. जास्त करून जे साप आपल्याला दिसतात जास्त करून ते बिनविषारी असतात, त्यांना ते आपल्याला कधीच प्राणघातक ठरू शकत नाहीत, त्यांना तर मारलं नाहीच पाहिजे. आणि जे विषारी पण साप आहेत ते काय कायम प्राणघातक परिस्थिती नसतात, ते त्यांचे जात असतात. आपण इथे बसलेलो असतो, पण आजकाल लोकांची काय वृत्ती आहे, दिसला की मारा. नाही, विषारी सापालाही मारायचा आपल्याला अधिकार नाही आहे, जोपर्यंत तो प्राणावर बेतेल अशा परिस्थितीत नाही आहे तोपर्यंत. हे आपल्याला या 2 घटनेतनं आणि 2 श्लोकांच्या आदेशातनं कळतंय. काही लोक ह्याच्यावर तर्क लावतात, अहो पण ह्या विषारी सापा पुढे मला चावू शकतो, मग माझा मृत्यू होऊ शकतो, म्हणून त्याला आत्ताच मारून टाकतो. काही लोकांना खूप छान तर्क आहे. हा तर्क समजा तुम्हाला बरोबर वाटत असेल की हा विषारी साप पुढे मला चावू शकतो, मग माझा मृत्यू होऊ शकतो, म्हणून मी त्याला आत्ताच मारून टाकतो. मग मी असं म्हणतो, हा कार ड्रायव्हर आहे,
पुढे हा ड्रायव्हिंग करू शकतो आणि ॲक्सिडेंट होऊ शकतो आणि तो मला मारू शकतो ॲक्सिडेंटमध्ये, तर म्हणून मी कार ड्रायव्हरला आत्ताच मारून टाकतो. म्हणून मी जगातल्या सगळ्या कार ड्रायव्हरला मारून टाकतो, कारण का पुढे ते ॲक्सिडेंट करू शकतात आणि मग पुढे माझा मृत्यू होऊ शकतो त्यांनी ॲक्सिडेंट करू शकले म्हणून. मग आत्ताच मी सगळ्या कार ड्रायव्हरला मारून टाका जगातल्या. पटण्यासारखं आहे का? पटतंय नाही. जसं पुढे कार ड्रायव्हरच्या हातून ॲक्सिडेंट होऊ शकतो, कोणाचा मृत्यू होऊ शकतो, म्हणून त्या कार ड्रायव्हरला आत्ताच मारून टाका, हे जेवढं पटण्यासारखं नाही आहे तेवढंच हा विषारी साप पुढे मला चावू शकतो, त्यामुळे माझा मृत्यू होऊ शकतो आणि म्हणून त्याला आत्ताच मारा, भले आत्ता प्राणघातक परिस्थिती नाही आहे, हे तेवढंच असंयुक्त वाक्य आहे. कारचा होणारा ॲक्सिडेंट आहे आणि सर्पदंश कधी होतो विषारी सापाचा, त्यालाही ॲक्सिडेंट रूपाने पहा. ॲक्सिडेंट आहे, चुकून साप आणि मनुष्याच्या जवळ आलेत आणि विषारी सापाने दंश केला, तो ॲक्सिडेंट आहे. तर ॲक्सिडेंट होऊ नये म्हणून आपण काय करतो, कारचा पण काळजी घेतो ना, ट्रॅफिकचे रूल्स आहेत, सिग्नल्स आहेत. त्या प्रकारे निसर्गात वावरताना सापाचा दंश होऊ नये, विषारी सापाचा, ह्याकरता आपण काय नियम पालन केले तर ॲक्सिडेंट व्हायची शक्यता खूप कमी होते. आणि तरी पण समजा ॲक्सिडेंट झाले कारचे, तर आपल्याकडे दवाखाने आपण बनवलेले आहेत. आपण ॲक्सिडेंट झाल्यावर काय करूया ह्याची काळजी घेतलेली आहे नियोजन करून. तसंही सर्पदंशाचा काळजी घेतल्यानंतर, सर्पदंश होऊ नये हे रूल्स फॉलो केल्यानंतर जरी समजा विषारी सापाचा दंश झाला तर काय करावं ह्याची तयारी आपली पाहिजे. हे आपण करत नाही आहोत आणि ओढसूळ सापांना मारायला निघतो आणि म्हणतो आम्ही निसर्गप्रेमी आहोत. नाही, जे लोक स्वतःला निसर्गप्रेमी किंवा इको फ्रेंडली म्हणतायत आणि जे सापला मारतायत ते विरोधाभास करतायत. सो सर्पदंशाला मी अनेक असं निसर्गाच्या जवळच्या ठिकाणात राहतो, लोणेरेला, रत्नागिरीला, आमच्या आता शेतामध्ये सगळीकडे माझ्या विषारी साप मी बरेचदा आजूबाजूला पाहिलेले आहेत. लोणेरे बेसमध्ये शिरलेले आहेत विषारी साप, आजूबाजूला दिसत असतात. मी रत्नागिरीला राहतो, तो कोरबावजवळ रात्री 10 वाजता परत आलो तर एक नागाचं पिल्लू, रात्री 10 वाजता मी घराचं दार उघडणार होतो, अंधार होता, थोडासा उजेड होता, एक नागाचं पिल्लू नाही पण काय म्हणूया पिल्लापेक्षा मोठं पण संपूर्ण नाग नव्हे, एक 2.5 फुटाचं 2-2.5 फुटाचं, अगदी दारात बसलेलं होतं, फिरत होतं. मला अंधार थोडंफार दिसलं, लगेच मी ओळखला साप आहे, मोबाईलची बॅटरी लावली, पाहिला नाग होता. असं काठी घेतली आणि साईडला ढकलून दिला, अंगणात गेला तो निघून. का मारू? ॲक्सिडेंट होऊ नये ही आपण काळजी घ्यावी. ॲक्सिडेंट झाला तर मी मरीन. मी जिथे राहतो लोणेरेला, आधी राहायचो रत्नागिरीला, आता जाकादेवीला, आजूबाजूला खूप विषारी साप आहेत, दिसतात मला. आणि ते एवढे मोठे आहेत, आजूबाजूला लोकही राहत आहेत, ते एवढे मोठे म्हणजे ते साप 5-10 वर्षाचे आहेत, 4-5 वर्षाचे तरी आहेत. असे अनेक आहेत, कोणाचाही मृत्यू झाला नाही. म्हणून काय जाऊन मारायचं नाही, तो ॲक्सिडेंट आहे. ॲक्सिडेंट होऊ नये ह्याबद्दल आपण काळजी घ्यावी. सापांना तेवढी बुद्धी नाही आहे. आणि ॲक्सिडेंट झाला चुकून माकून एखादा तर काय करावं ह्याची आपण काळजी घ्यावी. आपल्याला भगवंताने बनवलेल्या सर्पाचा हत्या करायचा अधिकार नाही आहे, हे शास्त्रातनं सारासर कॉमन सेन्समधनं आपल्याला कळत आहे. आता पुढचा विषय हा येतो नक्कीच बघा, आणि हा कर्माचे नियम आहेत. आपण सापाची का कोणाची हत्या केली तर ते कर्माचे फळ येणार आहेत. आपल्याला साप बनावायला गेला आणि कोणतरी आपल्याला मारेल. पण मग पुढचा प्रश्न येतो की विषारी साप आणि बिनविषारी साप हे कळणार कसं? आता कामाचं बोला काहीतरी. हे खूप कठीण नाही आहे, पण थोडाफार अर्धा 1 तास 2 तास आपल्याला अभ्यास करावा लागेल. आपण या निसर्गात जगतोय तर निसर्गाबद्दल आपण शिकलं पाहिजे, जाणून घेतलं पाहिजे. आपण नको ते जाणतो. क्रिकेटचं सगळी माहिती आपल्याला असते, फुटबॉलची सगळी असते, ती काय घेऊ नका असं माझं म्हणणं नाही. पण महत्त्वाचं काय आहे, जिथे मी जगतोय त्या निसर्गाची माहिती होणं महत्त्वाचं आहे. सुनील गावस्करने किती काय स्कोअर केला, तेंडुलकरने किती केला हे नंतर. तर आपली जबाबदारी आहे ॲक्सिडेंट होऊ नये म्हणून आपण माहिती करून घेणे. आपली जबाबदारी आहे की विषारी आणि बिनविषारी सापामध्ये फरक कसा ओळखावा. आपली जबाबदारी आहे की विषारी सापांमध्ये पण त्यांचा एक स्वभाव असतो, तो आपण माहिती पाहिजे की कधी तो प्राण, त्याला कधी भीती वाटते, कधी तो चावू शकतो. हे आपली जबाबदारी हो, आपण निसर्गात राहतोय. तर हे सगळं की विषारी साप बिनविषारी साप कसे ओळखावेत, ॲक्सिडेंट झालं तर काय करावं,
हे सगळं पुढच्या वेगळ्या व्हिडिओत, नाही तर हा व्हिडिओ खूप मोठा होईल. धन्यवाद.